पण तुमची इच्छाशक्ती नव्हती। मागच्या कार्यकाळ हा भाजपचा भ्रष्टाचारी म्हणून पूर्ण गावभर प्रसिद्ध झालेला आहे। बऱ्याचशा भ्रष्टाचाराच्या बातम्या आम्ही दिल्या आणि तुम्ही विकास झाला हे दाखवण्याचा प्रयत्न करता। ग्राउंड लेवलवरची सत्यता ही जी आज आम्ही लोकांकडून जाणून घेतो करणाऱ्या पॉझिटिव्ह बातम्या दाखवण्यात येते की बा यामध्ये हे कामं झाले आहे मागच्या गत सत्ताधाऱ्यांकडून। मागची गत सत्ताधारी म्हणजे बीजेपी की मागच्या यांच्या काळात खूप उदो कामं झाले, पण सत्यता ग्राउंड लेवलची त्या अगेन्स्ट आहे। त्या अगेन्स्ट बोलायचं म्हटलं तर मागच्या बीजेपीच्या कार्यकाळात सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा जर विचार केला तर मोठे प्रकरण समोर आले, ते आम्ही काढले होते ते नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आज आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 6 मध्ये। प्रभाग क्रमांक 6 बद्दलचे काही आम्ही समस्या दाखवणार आहोत, ज्या समस्या बरेच काळानंतर तशाच्या तशाच आहे। राजकारणी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या या संदर्भात दिलेले मोठे मोठे आश्वासन तेच ग्राउंड लेवलची सत्यता आज आम्ही दाखवायला निघालो आहोत। काही वर्तमानपत्रांमध्ये फक्त उदो करणाऱ्या पॉझिटिव्ह बातम्या दाखवण्यात येते की बा यामध्ये हे कामं झाले आहे मागच्या गत सत्ताधाऱ्यांकडून। मागची गत सत्ताधारी म्हणजे बीजेपी। ते जनतेसमोर आम्ही त्यावेळेस दाखवले होते, आजही त्याची आठवण करून देतो की जे खराब वागले त्यांच्याबद्दल खराब, जे चांगले असेल ते चांगलंच दाखव। आज इथल्या प्रॉब्लेम बद्दल प्रभाग क्रमांक 6च्या बोलायला झालं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा प्रभाग गायचा येणारा तलाव। हा तलाव प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 6 याला टच आहे। या तलावाबद्दल बोलण्यात आलं तर कितीतरी नाले या बायपास सोनेझरी तिकडल्या एरियातले या तलावाला जोडण्यात आले। हे कसे काय जोडले, कोण जोडणारे लोक होते त्यावेळेसचे जुन्या काळातले, ते विचार करणारी बाब। त्याच्यामुळे हा चांगला तलावाचं पाणी पूर्णतः खराब झाला। आपण बघू शकता किंवा गावातल्या लोकांना माहित आहे हिरवं पाणी। काही उन्हाळ्याच्या दिवसात काही दिवसात या तलावाच्या पाण्याची इतकी दुर्गंधी येते की या प्रभागामध्ये ले लोक त्यावेळेस त्या दुर्गंधीमुळे परेशान होऊन जातात। ते वास सहन करणारी नाही राहत ती दुर्गंधी। त्याबद्दलही कितीतरी बातम्या निघाल्या। दुसरी गोष्ट, या तलावाच्या संदर्भात मध्यंतरी मागच्या सत्ताधाऱ्यांनी आम्ही तिथे फिल्टर्स बसवणार आहोत अशा मोठ्या मोठ्या घोषणा केल्या। करोडोच्या निधी आम्ही आणून तिथे फिल्टर बसवून हे दुर्गंधी येणारे पाणी नाल्यांमधून ते साफ करून तलावांना सोडण्यात येईल, पण तसं काही मागच्या सरकारकडून झालं नाही। या संदर्भात आपल्यासोबत स्थानिक लोकांकडून काही जाणून घेऊ की बा इथले प्रॉब्लेम्स आणि इथले हे इकडे या दादा, तुम्हाला काय वाटते की या प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रॉब्लेम्स आहे किंवा नाही, किंवा मागच्या सत्ताधाऱ्याकडून हे प्रॉब्लेम शॉर्ट आउट करण्यात आले किंवा सोडवण्यात आले, असं काय वाटते तुम्हाला? आज मी पेपरमध्ये पाहिलं लोकमतला की आम्ही प्रभाग क्रमांक 6चे हे कामं केले ते कामं केले, काहीच काम झालेले नाही। मागच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त ठेके घ्यायचे काम केलेले आहे इथे। आणि हा तुम्ही तलाव पहा किती इथे कित्येक म्हणजे बायपासवरून नाले जे इथे वाहत येतात सांडपाण्याची आणि दुर्गंधी, आणि तुम्ही तलावच पहा पूर्ण दुर्गंधी। आणि फक्त खोटारडे वादे करून फक्त मागच्या जे सत्ताधारी होते त्यांनी फक्त खोटारडे वादे केले। मागचे आमचे जे नगरसेवक होते जे काँग्रेस पक्षाचे आपले राजूभाऊ भेंडे आणि आपले उरकुडेजी, त्यांनी आमच्या कावरापेठमध्ये हा आरोग्याचा दवाखाना आणला त्यांच्या अथक प्रयत्नामुळे। हा दवाखाना त्यावेळेस झालेला दाखवा थोडासा। हा एक इथे दवाखाना आहे गोरगरीब जनतासाठी हा कावरापेठ। हा त्या कार्यकाळात आला असं म्हणणं आहे। तसाच ते माता मंदिर मध्ये जे तीर्थक्षेत्र विकास मधून जो निधी येतो ते राजेशभाऊ भेंडे आणि आमचे राजूभाऊ उरकुडे यांच्या अथक प्रयत्नामुळेच तो निधी आलेला आहे। आणि कित्येक सिमेंट रोड त्यांनी आपल्या कार्यकाळात बनवले आहे। आणि जे आज ते त्यांनी जे बातमी दिली आहे ती मागच्या 5 वर्षात काहीच असं काही घडलेलं नाही।
आता जसा हा एक प्रॉब्लेम्स की दुर्गंधीच्या याच्या बातम्या आम्ही घेतल्या, हा दुर्गंधीचा मोठा प्रॉब्लेम्स आहे. यासाठी मागच्या सत्ताधाऱ्यांनी काही केलेलं नाही. काहीच केलं नाही. filter दुसरा plant बसवू, हो, फिल्टर प्लांट असे वगैरे आम्ही बोलले. छोटाटे बाते केली असेल. filter दुसरं plant मला एक सांगा, अजून इथे हा प्रभाग क्रमांक 6 मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहे असं वाटते तुम्हाला? इथे आम्ही आता माझ्या लाईट्स नाही, कुठे कुठे अंधार पसरला, स्वच्छता नाही, सिमेंट रोड रस्ता, कुणाच्या घरी पाणी शिरून राहिला, असे पुष्कळसे प्रॉब्लेम्स आहे. आणि मागच्या ज्या 5 वर्षात असं काहीच असा विकास झालेला नाही. कारण की माझी मिसेस विकास इथे काहीच नाही, म्हणून विकासाची मला गरज आहे. एक अजून आठवते की हा जो नाला जातो पावसाळ्यामध्ये, जेव्हा पाणी खूप जास्त प्रमाणात येतो, तर बऱ्याचशा या एरियातल्या घरांमध्येही पाणी शिरतं पाणी. जातं. मागच्या वेळेस हे शिरतं पाणी. 2-3 वर्ष 5 वर्षापासून आम्ही ही कंप्लेंट पावसाळ्यात ऐकत आहोत. बरोबर आहे. पाणी शिरतो आणि दुर्गंधीची पण वास येते. म्हणजे ही एक खूप मोठी खूप समस्या आहे. आहे. हो. अजून बरेचसे काही रोडच्या संदर्भातल्याही बातम्या आम्ही कावरापेठच्या आतमधल्या घेतल्या की जिथे अजूनही रोड झालेले नाही. हो. गल्ल्यातल्या रोडचे प्रॉब्लेम्स आहे असं वाटते. हो, पूर्ण गल्लोगल्लीत तर एकदम रोड एकदम खराबच आहे आणि लाईट्स पण नाही. आम्ही प्रचारानं थांबतो तर असं पूर्ण अंधार सगळ्या गोरगरीब जनता ही अंधारातच राहते प्रभाग क्रमांक 6 ची. हे बघा, दाखवलेल्या बातम्या आणि चित्र आणि इथं वास्तविक जर पाहिलं तर हे प्रॉब्लेम्स. अजून आपण दुसरे काही प्रॉब्लेम्स जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये बोललं गेलं तर दुर्गा माता मंदिर, प्रसिद्ध मंदिर उमरेड शहरातलं, या लगत असलेला हा सुरुवातीच्या काळात याला बोडी म्हणू शकतो. आता याला डेव्हलप करून थोडंसं काय म्हणता येईल, पाणी साचून राहते. यावर लक्ष नाही. हे दुर्गंधी याची दाखवू शकतो. काय इथं सुरुवातीला शिंगाडे वगैरे होत होते, बरोबर, आणि आताची याची स्थिती. दादा, काय वाटते या तलाव म्हणाल बुडी संदर्भात? नमस्कार, माझं नाव प्रतीक अरुण राघवते. विषय असा आहे की दुर्गा माता मंदिर हे आपलं कावरापेठ मधलं खूप पुराणं मंदिर आहे. लाखोनी इथे संख्या येतात. पण जे समोर बघा. ह्या तलावाची अगर आपण गोष्ट करतो, एक संदुरीकरण केलं आहे तलावाचं. पण गोष्ट अशी आहे का इथली गंदगी किती गंदगी आहे. आज पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये इतकी वास मारते, पण इथे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. असे भरपूरसे मुद्दे आज कावरापेठमध्ये आहे. जसं आज दुर्गापूर शाळा आमची, एक मिनिट, म्हणजे या संदर्भात तुम्ही कंप्लेंट्स अगोदर आम्ही केल्या केले आहेत, आहे, निवेदन नगर आम्ही दिले परिषद होते, पण याच्यावर काही आम्हाला रिप्लाय आला नाही. आज जशी आमच्या कावरापेठमधील दुर्गापूर शाळा आहे, दुर्गापूर शाळेमधला विषय असा आहे की आज आम्ही त्या शाळेमध्ये शिकलो. आज लहानपासून आम्ही आज मोठे झालो, परंतु ते शाळा अगोदर पण तशीच होती, आता पण तशी. तिथे काही इनोव्हेटिव्ह नाही, काही नवीन काही झालं नाही तिथे. असे भरपूर, जसे आज कावरापेठमध्ये आमचे डांबरी रोड समजा, आज बायपास एरियात किंवा बाहेर डांबरी रोड तर आहेच नाही, तिथं सिमेंट रोड आहे आणि गट्टू लागले आहे. पण आमच्याकडे सिमेंट रोड तर दूरपर्यंत, गट्टू पण नाही ना, सिमेंट रोड पण नाही लागले. असे भरपूरसे आमच्या कावरापेठमध्ये समस्या आहे आणि इथे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. मागच्या सत्तेमधले जे लोक राहिले, इथले नगरसेवकही राहिले, इथे मागच्या वेळेस भाजपची सत्ताही राहिली, त्यांच्याकडून आज दाखवण्यात येते की खूप इथे विकास झाला आहे या कावरापेठ क्षेत्रात, असं काही जाणवते? आज विकास बघायला भेटते, फक्त इथे बिल्डिंगा नवीन मोठ्या मोठ्या बनल्या आहे. बाकी रोड तेच आहे, पाणी तेच आहे. पाण्याची समस्या आहे, रोडाची समस्या, नाल्याची समस्या. इथे चेंबर नाही, काही नाही. एकदम निर्लज्ज आपला आज कावरापेठ असं म्हणता येईल. ठीक आहे दादा. दुसरा एक प्रॉब्लेम इथला म्हणायला गेलं तर हा रिलायन्स मॉल जवळचा चौक, या चौकाच्या समोरासमोर एक जागा आहे, ती अरुण कुमार स्वातंत्र्य संग्रामी वैद्य यांच्या नावाने तिथे चिल्ड्रन पार्क बनवायचा अशा याच्यासाठी ती राखीव आहे. आणि त्या जागेवरची आजची सत्यता पाहायला गेलं तर तिथं अतिक्रमण असंही बोलण्यात येते की काही लोकांच्या पाठबळ असलेल्या राजकीय लोकांचे काही लोक असल्यामुळे तिथं ते चिल्ड्रन पार्कची जागा वर तिथे आज अतिक्रमण करून पाणठेले लागलेले आहे. दादा, या संदर्भात तुम्ही काही नगर परिषदेला पत्रव्यवहारही केले आहे. हो, हे जे जागा तुमचं नाव सांगा दादा. माझे नाव राहुल गौडी. थँक्यू. आम्ही तुमच्या पत्रकारितेतून आम्ही वारंवार चांगले प्रश्न आम्ही सॉल्व्ह होतो. रोडाच्या संदर्भात बी तुमच्यामुळे आम्ही खूप हेल्प झाली आम्हाला अतिक्रमणामुळे.
सर्वात मोठा प्रश्न म्हटलं तर ही जी जागा आहे हे अतिक्रमणच्या बाजूला जागा हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी अरुण वैद्यजी यांच्या नावाने राखीव चिल्ड्रन पार्कसाठी होती. ह्या जागेवर चिल्ड्रन पार्कसाठी आम्ही खूपदा म्हणजे निवेदन दिले, ह्या अतिक्रमणसाठी पण खूपदा निवेदन दिले की हटण्यासाठी. इथं इथे हे अतिक्रमण हटवणे दूर तर राहील, पण इथे सुद्धा काही त्यांनी डेव्हलप सुद्धा काही केलं नाही. ना चिल्ड्रन पार्कसाठी ना ग्रीन गार्डनसाठी काहीच यांनी ना केले. यात कोणाचा हेतू होता काय होता हे कोणाला माहित नाही, पण काहीच यांनी केलं नाही. आम्ही वारंवार निवेदन दिले, आपल्या आपल्या थ्रू पण दिले, आपल्या पत्रकारितेतून थ्रू दिले. आपण मागे बातमी घेतली होती, रोडासाठी पण घेतली होती. त्या सुद्धा मी सांगू इच्छितो की या रोडासाठी पण मला आठवते 3 वर्ष आम्ही नगरसेवक नसताना बी आम्ही खूप सारे केले, पण एकही त्यावेळेस इच्छुक नगरसेवक नाही आले. आता तर खूप इच्छुक नगरसेवक उभे झाले आहे, पण त्यावेळेस या रोडासाठी आम्ही खूपदा म्हणजे असे आंदोलन केले. तुम्हाला सुद्धा माहित आहे, सर्व जनतेला माहित आहे, पण एकही त्यावेळेस आले नाही. आणि आता एकदा खूप नगरसेवक उभे झाले आहे. या जागेसाठी बघा, हा तलाव मी तुम्हाला एक कव्हर करतो म्हटलं तर ह्या तलावाबद्दल जो बोललो ना आपण, ह्या तलाव सुद्धा टाका बनलेला आहे. ह्या तलावाचं खूपदा म्हणजे मला तर आठवते का एकदा पूर्ण याला साफ केलं होतं, त्यानंतर बी पुन्हा कचरा झालेला आहे. हा कचरा होऊन बी आम्ही या सुद्धा निवेदन दिले, पण साफ सुद्धा झाले नाही. एकही नगरसेवकांनी सुद्धा, इच्छुक नगरसेवकांनी सुद्धा प्रयत्न केलेला नाही. पण सांगतात की कार्य झाले, खूप सारे कामं केले, काही कामे झाले नाहीये. बस आता सांगतात आणि की आम्ही हे करू ते करू, पण आतापर्यंत कुठे गेले? 3 वर्षात नगरसेवक नसताना तर आमचे कामं झाले आहे. नगरसेवकाची गरज सगळ्यांना असते, पण कोणी काही मदत नाही करत. मला असं आठवते का कोणी करत नाही. नगरसेवकाची गरज असून सुद्धा हे लोक बस नगरसेवकासाठी उभं होतात, मग कुठे 5 वर्ष गायब होतात काही कळत नाही. ठीक आहे दादा, धन्यवाद. बघा, कावरापेठ संदर्भात जर बोलायला गेलं, इथे लगतच अटल उद्यान आहे. अटल उद्यानाबद्दल आम्ही बातम्या, अटल उद्यान फार छान झालं, त्याबद्दल काही बोलायचं नाही. ते खूप छान आणि एक वयस्कर लोकांसाठी, सगळ्या लोकांसाठी फिरण्याचं हे आणि मोठं चांगलं गार्डन आहे. पण त्या गार्डनच्या प्रत्येक महिन्याला एक निधी उपलब्ध झाला आहे त्याच्यासाठी. त्याला म्हणता येईल मेंटेनन्स. प्रत्येक महिन्याला आमच्या माहितीनुसार 75 का 80 हजाराच्या मेंटेनन्स. तो एक मोठा भ्रष्टाचार आहे याच प्रभागातला 6 मधला. तो आम्ही मागेही एका बातमीत घेतला होता. 75-80 हजाराचे काय मेंटेनन्स होत असेल तिथे? काही मेंटेनन्स नाही. तो पैसा खाण्याचा धंदा. इथं आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये दाखवण्यात आलं होतं की इथला खूप विकास झाला आहे, खूप कामं केले आहे मागच्या सत्ताधाऱ्यांनी. मागच्या सत्ताधाऱ्यांनी इथं कोणतेही कामं केलेले असे आज इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते प्रूफ सहित दाखवलं आहे. दुसरा महत्वाचा, चिल्ड्रन पार्क खूप आवश्यक आहे, कारण हा जुना भाग जरी असला इथे एकही असा कोणता मोठा पार्क आणि मुलांच्या खेळण्यासाठी नाही. ह्या जागेवर अतिक्रमण होऊन बसलेलं आहे. निरंतर काम करणारे नेते छोपा काढत आहे. तुमच्या डोळ्यासमोर एवढं मोठं अतिक्रमण झालं आणि आज ते अतिक्रमण काढून तिथं चिल्ड्रन पार्क झाला असता तर तुमच्याच गावगावा झाला असता. आज विकासामधलं मोठं काम दाखवण्यात आलं असतं ते चिल्ड्रन पार्कचं, पण तुमची इच्छाशक्ती नव्हती. म्हणून येणाऱ्या काळात निवडणुकीत चांगल्या लोकांना निवडून द्या. भ्रष्टाचार नाही करतील अशा लोकांना निवडून द्या. उदो करणाऱ्या आणि आज निवडणुकीत पैसा फेकणाऱ्या काही पार्श्वभूमी त्या उमेदवारांची बघा की जे इथले प्रॉपर आहेत की नाही आहेत. कुठून तरी राहणं नागपूरला, व्यवसाय कुठे बाहेर, फक्त निवडणुकीसाठी बापदाद्याची नावं आहे म्हणून इथे येणे, निवडणुका लढणे, जिंकणे, परत 5 वर्ष गायब. जनतेनेही थोडंसं लक्ष देऊन पाहायला पाहिजे की आपण ज्यांना मतदान देत आहोत ते 5 वर्ष आपल्या सेवेत राहतील की नाही. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.